प्रतीक्षा महादेव परिट मी असे इच्छुक करते की आज मी खूप रात्रभर विचार केले की एवढं आमचं म्हणजे एवढं दोघांचं तक्रार होत होतं. मी टेट्रेसला सुद्धा मी नवऱ्याचं ठेवू नये एवढी इच्छा मी केले होते की ती पतिव्रताने मला एवढं म्हणजे मनामधली इच्छा दाखवली की तू माझ्यापर्यंत ये. पती माझे एवढ्यावर मला प्रेम दिलं की स्वतःहून मी त्या उंबराच्या झाडाजवळ माझ्या पतीजवळ मी येण्याचा प्रयत्न केला की मी स्वतःहून केलं ते की मला यायचं नव्हतं की तो स्वतः पती म्हणला की तू माझ्यापर्यंत यावं लागेल तुला. मग मी आले. मग पतीला मी दर्शन केले. 7 जन्मोजन्मी हाच मला किती पण भांडण करू दे, किती पण तंटा करू दे, किती पण मला मारू दे, 7 जन्मोजन्मी हाच मला नवरा भेटू दे. सुख दुःखात आपल्याला साथ देणारा पतीच असतो. सुख दुःखात साथ देणारा पतीच असतो. आयुष्यभर मरेपर्यंत साथ हाच मला जन्मोजन्मी पती भेटू दे. धन्यवाद. वनिता श्रीधर वारकड. इथं वटाची पूजा केलो आज आपण वट सावित्री असल्यामुळं. त्या पूजेचं साहित्य म्हणजे आम्ही वटीचं सामान आणलं होतं. आंबे, गहू आणि असं ह्याचे गव्हाच्या पिठाचे उंबरं आणि हरभऱ्याची डाळ असं पूजेला आणतो, निवद करून आणतो. 7 जन्म हाच पती मिळो म्हणून प्रार्थना केलो. 7 वेळा वडाची पूजा केलं, फेरे घातलं. 7 असते, 7 फेऱ्या घालून जन्मोजन्मी हाच पति मिळवून प्रार्थना केले. नहीं कंटाळ केलं नहीं. ಸತಿ ಸಾವಿತ್ರಿ ಅವರು ಅವ್ರ ಗಂಡ ತಿರ್ಕೊಳ್ಳೋಣ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಯಮಾಬಲಿ ಹೋಗಿ ಪುನರ್ಜನ್ಮ ಅವ್ರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಬಂದಾರ. ಹಂಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅವ್ರವ್ರ ಗಂಡ ಅವರೇ 7 ಜನ್ಮ ಸಿಗಲಿ ಅಂದು ಇದು ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸತಿ ಸಾವಿತ್ರಿ ಅಂದು ಇದು वडी ಸಾವಿತ್ರಿ पूजा ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ बी ನಾವು मजरेवाडीत पूर्ण स्टॉप पूर्ण तिथलं जॉब पण करून जॉब संपल्यावर इथं जवळ होते ना सदानंदी मंदिर, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲೇ ಬಂದು वडी ಸಾವಿತ್ರಿ पूजा ಎಲ್ಲ ನಮ್ಮ मजरेवाडी स्टाफदವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡಿದೇವ್ರಿ. किती आहे तुमचा? माझं वय 62-63. बर आज वट पौर्णिमा आहे. वट काय प्रार्थना केली आहे? काय पण हेच पती 7 जन्म मिळू दे. पण आपण पण व्यवस्थित राहायला पाहिजे त्यांच्याबरोबर, त्याने पण आपल्याबरोबर व्यवस्थित राहायला पाहिजे. भाषेचीच प्रार्थना करते मी. आता तुम्ही काय तर बोलत होता जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. व्यवस्थित आपला पती राहिला ना आपण कसं करायला पाहिजे, पती पत्नीने कसं राहायला पाहिजे, एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यांचं आपण ऐकून घ्यायचं. आपलं म्हणलं तर भांडण तंटे होतं ते आपण समजून घ्यायचं. ते त्यांचं पण होतंय आपलं पण होतंय तसं का नाही. त्याने पण समजून घ्यायला पाहिजे, आपण पण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानं त्याने ते पतीच आपलं चांगलं व्यवस्थित आपण बाई माणूस पतीच देव आहे आपला. पतीच आपला पतीच देव आहे. जगामध्ये देव आहे ना आपला पतीच देव आहे. किती फेऱ्या मारते? आता मी 7 फेऱ्या मारतो. कोण कोणाचं सांगता येत नाही. 7 फेऱ्या मारायलाच पाहिजे. म्हणजे आजच्या दिवशी काय घडलं होतं म्हणजे आख्यायिका काय आहे? आता असं ते काय अनुसया का काय सती सावित्रीनं नवस बोलली ती म्हणून काय असं तिनं मी वडाची पूजा करते, 7 फेऱ्या मारते. त्याच्यामुळं मी माझा पती जन्मोजन्मी होते. जरी तिने आम्हाला जर आलं तर मी माझी ताकद राहावं त्याच्यापर्यंत जाऊन आणायची. हा महत्व आहे माझा. बाकीच काय नाही. तेवढं व्यवस्थित आम्हाला हेच सतीपतीच हेच जन्मोजन्मी हाच 7 जन्म मिळू दे. माझं वंदना कांबळे नाव आहे. आम्ही जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून 7 फेऱ्या केल्या आणि पूजा केली वटाची. नैवेद्य काय काय असते? नैवेद्य फुलं असतात, पुरणपोळीचं निवेद असतो, परत पानं असतात आणि वटी भरण्यास आपलं वटीचे साहित्य पूर्ण असते. आंबे असतात आणि दोरा असतो. हो दरवर्षी इथंच करतो आम्ही. इथं मजरेवाडी UPSC केंद्रात मी येणे म्हणून आहे. आमचा पूर्ण स्टाफ आम्ही ड्युटी करून इथंच पूजा करतो. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हणजे स्त्रीचं मध्ये एवढी शक्ती आहे. स्त्री हे आज आदिशक्ती रूपात असल्यासारखं आहे. म्हणजे साक्षांत आपल्या पतिदेवाला परत आणण्यासाठी यमाशी झुंजून ते यमदेवाला आपल्या पतीचं प्राण परत द्यावं लागलं. म्हणजे तुम्हाला एवढंच सांगायचं आज असं वाटतं की स्त्री ही आदिशक्ती आहे. ही सर्व रूपातून आहे. म्हणजे इतकी प्रभावशाली असते. कुठल्याही गोष्टी स्त्रीसमोर असामर्थ्य आहे. तिच्या मनात आणलं तर ती काही करू शकते. म्हणून मला सर्व महिलांना आज विनंती आहे की आपण नेहमी आपलं घर, आपलं दार, आपलं म्हणजे आपण जिथं राहतो
परिवार, आपला समाज, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या घराप्रमाणे प्रत्येक ठिकाणी हे माझं हे म्हणून जगलं तर कुठलंच खूप मागं पडणार नाही. आणि आपल्यातल्या चांगल्या गोष्टी नेहमी लोकांना हे करावं आणि लोकांच्या सुद्धा चांगल्या गोष्टी आपण हे करावं. आपलं संसार, आपलं घर, आपलं समाज नेहमी आदर्शाने वागवावं. आणि प्रत्येक स्त्रीनं वाटायचं की आपल्या मुलांना चांगले संस्कार घडावं. म्हणजे आजचे जे लहान मुलं आहेत, लहान मुलाला आजपासूनच आपण चांगले संस्कार घडवलं तर उद्या तो भारताचा चांगला नागरिक होऊ शकतो. त्याला काही आपण आता जर लहानपणी सांगितलं तर पुढं काही सांगण्याची गरज नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टी लहानपणापासून जर बिंबाचं तर ही आई हीच मुलांची गुरु असते. म्हणून महिलांनी नेहमी कुठलीही काही असू दे, अडचण असू दे, काही असू दे, कुठल्याही गोष्टीला बळी न जाता नेहमी आदर्शाने जगावं. तिच्यात भरपूर शक्ती आहे, त्या शक्तीला आपण सामोरे आणावं. आणि हे वटपौर्णिमेबद्दल एवढंच बोलून मी